आणि अर्जुना हा तुझा मूर्खपणा आहे, आत्मा मरत नाही आहे. म्हणून काल मी सूत्र सांगून गेलो तुम्हाला की चित्त जे आहे ना ते आपल्या पुण्याचं आणि पापाचं चित्र चित्तामध्ये कायमस्वरूपी स्थिर होतं. आणि त्या चित्राला ओळखणारा चित्रगुप्त असतो. गुप्त असणारा चित्र जो ओळखतो तो चित्रगुप्त. आणि आपल्या चित्तामध्ये असतं ते. किती खोटं बोला, तुमचं धैर्य असेल खोटं बोलण्याचं, तुमची ताकद असेल खोटं बोलण्याची, हा तुमचा प्रश्न झाला. पण तुमचं मन, तुमचं चित्त तुम्हाला आतून मात्र खुणवत असतं. जरी लोकाला मूर्ख बनवत असला तरी तो आतून किती मूर्ख आहे हे आम्हाला माहिती. आत्मा धिक्कारतो त्या गोष्टीला. तो जो धिक्कारतो ना तोच आत्मा आहे. तेच सत्य जीवनातलं, तेच सगळ्या जगातलं मोठं सत्य. आणि मग त्या आत्म्याविषयी श्लोक सुरुवात केले भगवंताने. आपल्या आळंदीमध्ये जसं काही फार विश्लेषण पाहिजे तर अशातला काही भाग नाही. आत्मा म्हणजे काय आहेत? न मरणारी वस्तू आहेत. आत्म्याचा जर मृत्यू मानला ना तर कर्म प्रपंच सगळं नष्ट होतो. आत्मा नष्ट होणारा जरी मांडला तर केलेलं कर्माचं फलभागी कोण होणार? महिमनामध्ये खूप सुंदर सांगितले, क्वकर्म प्रध्वंस्तम फलते पुरुषाराधनमृते. आज कर्म केलं आपण आणि ते कर्म उद्ध्वस्त झालं, कालांतराने ते फळ देतं. हे कसं शक्य आहे? ते आत्माच राहत नाही तिथे तर तो फळ देणारा कोण आहे, भोगणारा कोण आहे? आत्म्याचं विश्लेषण सुरू केलं. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दोन गोष्टीचा संगम आहे. एक कर्मप्रधान आणि एक दुसरं ज्ञानप्रधान. आत्मा जाणणारे ज्ञानी माणसं कर्माला किंमत देत नाहीत. आणि एक वर्ग असा या जगामध्ये जो कर्माला प्रधान मानतो. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठते. खूप सुंदर सांगितले ज्ञानोबाने. दोन. आणि खूप सामान्य भाषेत तुम्हाला सांगतो, कर्मच जीवन आहे असा मानणारा एक वर्ग आहे. एत ईश्वरा वाचोनी कही अनेक सर्वथा लानी नाही. लानी म्हणजे आश्रय. या जगात ईश्वराशिवाय अधिष्ठान नाही असा म्हणणारा ज्ञानी वर्ग आहे. आणि कर्माशिवाय या जगाला आधार नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे. या दुसऱ्या अध्यायामधल्या दोन गोष्टी आहेत आणि एकत्रित सांगितल्या कृष्णाने, एकत्रित सांगितल्या. कधी कधी काय होतं, मुलगा जर चौथीचा असला जर MA गोष्टी सांगितल्या ना तो कन्फ्यूज होतो. त्याचं हे खरं का ते खरं. मग तो म्हणतो हे खरं का ते खरं. खरं एकच असतं, दोन नसतंच. समजण्याकरता दृष्टांत दिलेला आहे. समजण्याची शैली बदललेली आहे, समजण्याचा प्रभाव बदललेला आहे. आणि जेव्हा दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात, कर्मप्रधान जीवन असलं पाहिजे आणि ईश्वर प्रधान जीवन असलं पाहिजे. कर्मप्रधान जीवन असणारी लोक कर्माला फार चांगलं मानत नाहीत. ज्ञानी लोक का मानत नाहीत? कर्मप्रधान लोक इंद्रियाला प्राधान्य देतात. मानसशास्त्राचा सर्वात मोठा सिद्धांत ज्ञानोबा या ठिकाणी मानतात, माणसं बिघडतात का? एथ नेनावया हेच कारण चकारात्मक आहेत. जे इंद्रिया अधीनपण. माणसं ज्ञानी आहेत शब्दामच्या बाबतीमध्ये पण इंद्रियाच्या अधीन आहेत. अतिशय सुंदर शब्द आहेत. एथ नेनावया हेच कारण जे इंद्रिया अधीनपण. इंद्रियाच्या आहारी गेल्यामुळं. इंद्रिया अधीनपण म्हणजे काय? डोळ्यांनी सांगितलं पिक्चर पाहायचं आहे, कीर्तन सोडून देतो. कानाने शब्द ऐकायचा ठरवला, सोडून देतो, सगळं सोडून देतो. एक एक इंद्रियाच्या आहारी जातो. या दोन गोष्टीला आपल्या वारकरी संप्रदायात जे रूपक मिळालेले आहेत त्याचंच नाव आहे आंधळा आणि पांगळा. डोळ्यांनी दिसत नाही त्याला, किंवा मन जे असतं मनाच्या मागे जातो. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाहिजे मनाचा. आणि मनाच्या मागे धावताना काही सामान्य विषय काय? खेटीता कुंप काठी खुंट दरडी. कशातून माणूस ओरखडत
जातो महाराज, ओढला जातो, असा घामाघाम होतो, दुखी होतो, तणावग्रस्त होतो. जगाला वाईट म्हणत नाही तो, लोक वाईट आहे असं सांगतो. इंद्रिय अधीन पण. आणि कर्माचं फळ भोगावंच लागतं. चांगलं कर्म असेल अथवा वाईट कर्म असेल, भोगावंच लागतं. आणि ईश्वराला प्रधान मानणारे जी संत मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी आहेत, ते कर्माकडे दुर्लक्ष करतात. हा दोन्ही सिद्धांत एकाच अध्यायामध्ये आलेले आहेत. कर्माकडे दुर्लक्ष करतात, ईश्वराला प्राधान्य देतात जीवनामध्ये. जरा थोडं अनुकूल वाटलं अर्जुनाला. बरेचसे श्रोते असे असतात, ऐकणं सोडून देतात आणि वक्त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. ही श्रोत्यांची पहिली अवस्था असते. नेमकं चुकतो कुठे. आणि अर्जुन जो आहे ना, अजून असा पक्का झालेला नाही, तो श्रोता आहे. तो देवावरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्या अध्यायामध्ये. देवच म्हणला कर्मापेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहेत. इंद्रिया अधीन न होता, कर्म न करता ईश्वराला मानावं, ईश्वराला श्रेष्ठ मानावं, ज्ञान प्राप्त करावं. आणि त्याचं वर्णन करत असताना अर्जुनाने फसवलेलं आहे. देवा, ईश्वराला मानणारी लोक कसे असतात? अर्थ लक्षात आला? ईश्वराला मानणारी लोक कसे असतात? त्याला वेगळा शब्द वापरलाय, स्थितप्रज्ञ. वेगळा शब्द येतो. देवाला मानणारी कसे असतात? स्थितधिक किम प्रभासेत, किमासीत किम व्रजेत. त्याचं चालणं बोलणं कसं असतं? देवाच्या लक्षातच नाही आलं की याला काय म्हणायचंय. संताविषयी जर मौलीला विचारलं आणि देवाला विचारलं, हृदय भरून येतं. अर्थ कळाला तुम्हाला? दोन लग्न झालेल्या जर बायका एकत्रित आल्या, कदाचित नवऱ्याबद्दल चांगलं बोलणार नाहीत, पण नवऱ्याबद्दलच बोलतील. याचं नाव आहे प्रेम. चांगलं न बोलणं हे सुद्धा प्रेमाचं लक्षण आहे. हे आपल्या डोक्यातच बसत नाही.